पूनम आपल्या खोलीतून, आपल्या कपाटातून निखिलची डायरी गायब होते याचा अर्थ काय? बाळ हे बघ, ती डायरी तूच फक्त वाचतोस, ती तूच उचलून परत कपाटात सुद्धा ठेवतोस. मी कधी उघडून सुद्धा पाहिली नाहीये रे ती. एक मिनिट बाळ, काल तूच इथे ठेवली होतीस ती डायरी बाहेर. तिथे दिसत नाहीये ना आता. हो पण असं कसं शक्य आहे? पूनम, तू ती डायरी इथे पाहिली होतीस, तूच उचलून ठेवली नाहीस ना कुठे? नाही रे, मी सांगू का, मी आणि लेखा इथे बाहेर बोलत बसलो होतो, त्यानंतर मी आत गेले किचन मध्ये, तेव्हा इथेच होती डायरी. सुलेखा आली होती? हो. पूनम, मी तुला मगाशी विचारलं कोण आलं होतं इथे, तेव्हा सुलेखा आली होती हे सांगितलं नाहीस मला तू. खमान बाळ, लेखा कोणी बाहेरची आहे का? कुठे चाललास? सुलेखाला फोन करतो, विचारतो तिला तिने पाहिले का डायरी. स्टॉप इट बाळ, का फोन करणार सुलेखाला? बाळ, अगं किती दचकलीस तू? आपल्याच घरात, आपल्याच खोलीत एक मुलगी नुसता लाईट लावल्याने इतकी दचकते, याचा अर्थ काय? काय अगं काय, तेच तर विचारते ना मी. काय याचा अर्थ हा होतो की ती अशा कोणाच्या तरी विचारांमध्ये हरवतीये जिथून तिला ह्या जगात परत यावंसच वाटत नाही, तिथेच गुंतून राहावंसं वाटतं. कोण आहे तो? चल अगं कोण आहे तो? प्रिया शास्त्री, तुमचे पळण्याचे सगळे मार्ग बंद झालेले आहेत आणि तुमच्या विरुद्ध आमच्याकडे ठोस पुरावे. पुरावा नंबर 1, हल्ली तुमचं कशातही लक्ष नसतं. म्हणजे आज सकाळी तुम्ही गॅस समोर उभे होतात तरीही तू गेलं ते मी. पुरावा नंबर 2, आजकाल तुमचं खाण्यापिण्यातही लक्ष नसतं. आज तुम्ही एकच घास हातात धरून बराच वेळ बसला होता, तो तोंडात टाकायची शुद्ध नव्हती तुम्हाला, कारण मी टीव्हीवर. पुरावा नंबर 3, हे फक्त माझ्या नाही पण आजोबांच्या सुद्धा लक्षात आलंय. आणि आजोबांच्या लक्षात आलंय म्हणजे ते बरोबरच असणार. आजोबा? अहो पण मी. कोण आहे तो? चल शुभ्रा, जा ना, तू का छळतेस मला? तो बी कोणी नाहीये. अच्छा, मग हे काय? अय्या, नाव गिरवत बसलीस त्याचं. बघू. एस, म्हणजे त्याच्या नावाची सुरुवात एस वरून होते की काय? शुभ्रा. अगं बाय, काय लाजली पोरगी. जाऊ दे, मीच गेस करते. एस एस. तुझा तो मित्र साहिल आला ऑस्ट्रेलियाहून परत? आठेस का? साहिल काय? साहिल नाही मग कोण? तू ओळखतेस त्याला? मी ओळखते, पण तुझ्या कुठल्याही मित्राला. स्वप्नील. स्वप्नील काय, कसं, कुठे, कधी? हळू ग हळू, दवंडी पिटू नकोस लगेच. काय काय सांगतेस? म्हणजे स्वप्नील आणि म्हणजे तू त्याच्या बरोबर? माझा तर विश्वासच बसत नाही. माझा सुद्धा बसायचा आहे अजून पूर्णपणे. बोललीस का ग त्याला?
मग कधी बोलणार आहेस? बोलेन ग लवकरच. मी आत्ता आईना. ए बाई प्लीज, मी तुझ्या पाया पडते प्लीज, आत्ता कुणालाही सांगू नको, शपथ आहे शुभ्रा माझी तुला. यांना सांगते ना. त्यांना तर अजिबात नको. ग मी स्वप्नीशी बोलले की मी सांगेन सगळ्यांना. पण आजोबांनी जर मला विचारलं तर मी त्यांना काय सांगू? सांग ना, तू काहीही सांग. हा, त्यांना सांग की प्रियाने काय लॉटरीचं तिकीट घेतलं होतं, लॉटरी नाही लागली म्हणून मूड ऑफ आहे तिचा. जा सांग. पण तू घाबरू नकोस, तुला ही लॉटरी नक्की लागणार. हाँ, सुबह 11 बजे आइए आप. पक्का पक्का. हाँ, वो एग्रीमेंट लेके आता हूं मैं. अच्छा. उद्या पिकनिक घेऊन चाललोय सगळ्यांची. पिकनिक? हो, पिकनिक आपल्या वसईच्या वाड्यावर. अरे एकदा जागा बघितली सगळ्यांनी की डोळे दिपतील सगळ्यांचे. तो भन्साली फायनान्सचा मालक कोण? द्वारकानाथ भन्साली. त्या म्हाताऱ्याशी स्वतः बोललोय मी. दादा पुता करून चल बाबा म्हणालो. त्याने एकदा होकारार्थी मान हलवली की सगळ्यांच्या माना आपोआप हलतील. त्याच्या जजमेंटवर विश्वास आहे ना सगळ्यांचा. पण त्याने हो म्हणायला हवं ना. त्याची काळजी तू करू नकोस रे. या राजकारणी लोकांबरोबर राहून स्वतःला विकायचं कसं आणि दुसऱ्याला विकून खायचं कसं हे बरोबर कळलंय मला. ज्ञानोबा माऊली, ज्ञानेश्वर माऊली. तुझ्या त्या ज्ञानोबा माऊलीला पण जरा साकडं घाल की. म्हणाव हा यशवंतराव शास्त्रींच्या वाड्यावर घाव घालणार आहे कधीतरी, त्याच्याही पाठीशी उभं राहा म्हणाव. हवं तर 10% पार्टनरशिप देऊन टाकू आपण त्याला. हेलो बंसाली साहब, आप ही को फोन करने वाला था. हाँ, वो हो जाएगा. हाय प्रिया, कशी आहेस तू? ए आधी कुठे? अरे स्वप्नील, ए हाय शुभ्रा. कधी आलास? आत्ताच. प्रियाला भेटलास? भेटलास म्हणजे? प्रियाला भेटलास का? हो म्हणजे ही प्रिया. हा मी भेटलो ना आपण प्रिया. वाय? अरे म्हणजे काय झालं तुला? यू आर लुकिंग लॉस्ट. अरे लॉस नाही, लॉटरी. शुभ्रा, लॉटरी? अरे लॉटरीचं तिकीट काढलंय तिने. लॉटरी म्हणजे? अरे म्हणजे लॉटरीचं तिकीट काढलंय प्रियाने. एवढं कसलं लॉटरीचं तिकीट काढलंय? टेन्शन कसलंय? तुला आधी दादाला भेटायचंय ना, तो बघ आज वाट बघतोय. वाट बघतोय? स्ट्रेंज. आधीला माहितीच नाही मी येणार आहे. तो वाट काय पाहणार माझी? सांगितलं ना, लॉटरी टेन्शन. हो. ए कम ऑन प्रिया, एवढं टेन्शन काय घेतेस तू? लागेल तुला लॉटरी. हा बोलला बोलला लॉटरी लागणार. बोललास की नाही लॉटरी लागणार? लागणार तुला आता लॉटरी. म्हणजे? हो लागेल तुला लॉटरी. आधी दादाला भेटतोयस ना? आतमध्ये आहेत हे. हो जा. शुभ्रा गप्प बसायला काय घेशील? मी अजून त्याला काही बोलले पण नाही आणि तू काय लॉटरी लॉटरी लॉटरी. अगं पण तो बोलला ना लॉटरी लागणार. मग लॉटरी लागणार. शुभ्रा लॉटरी लागणारच. तू चूप ना. शुभ्रा यू आर इम्पॉसिबल. शुभ्रा बोल दी. बाळ बोलतोय. बोला जिजू, काय म्हणताय? निखिलची डायरी तुझ्याकडे आहे सुलेखा? डायरी? कुठली डायरी? निखिलची पर्सनल डायरी. ब्राउनिश कलरची, मोठी. नाही माझ्याकडे नाहीये. आय मीन
अशी कुठली डायरी आहे हे मला माहिती नाही हो जिजू. होती. काल परवापर्यंत माझ्या घरात होती. आज नाहीये. परवा तू येऊन गेलीस म्हणून म्हटलं विचारावं. नाही, माझ्याकडे नाही आहे अशी डायरी. नाही तरी सुद्धा मी शोधते माझ्या पर्समध्ये, समजा चुकून वगैरे आली असेल तर. हां, चुकून येण्यासारखी नाहीये ती. तरी बघ, शोध. हां, शोधते. काही महत्वाचं आहे का त्या डायरीत जिजू? हो, महत्वाचं आहे. काय? तुला नाही सांगता येणार. हां, ऑफकोर्स ऑफकोर्स, आय अंडरस्टँड. बघते मी, शोधते. डायरी सापडली तर सांगेन. हां तुम्हाला. शोध. शोधच. कारण काय आहे, तुझ्याशिवाय दुसरं कोणी गेल्या काही दिवसांमध्ये आलेलं नाही घरी. अगदी आमची कामवाली बाई सुद्धा रजेवर आहे गेले काही दिवस. हां, शोधते मी. दॅट्स बेटर. शोध. बाय. बाय. बँकेशी बोलणं झालंय. लोनचं काम होणार. बाबांचे एक मित्र आहेत मिस्टर हार्डीकर, ही इज ऑन द डायरेक्टर बोर्ड. आपल्याला पुढच्या सोमवारी त्यांना फक्त एक प्रेझेंटेशन द्यायचं आहे. ते झालंच म्हणून समज. आणखी काही? आणखी काही नाही. लॉयरशी सुद्धा बोलणं झालेलं आहे. फॉर्मल पार्टनरशिप डीड तयार होईल. गणेश चतुर्थीला आपण साईन करतोय. स्वप्नील, मी काय म्हणतोय, म्हणजे बघ विचार करून, मी पार्टनर म्हणून तुला जॉईन होण्यापेक्षा मी जर एम्प्लॉय म्हणून. स्टॉप इट आधी. आपलं बोलणं झालंय यार याच्यावर, प्लीज. आणि हो, त्याच दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी मी एक महत्वाची अनाउन्समेंट करणार आहे. आता आणखी काय कळेल. अरे नाही, काहीतरी हिंट आहे ना, म्हणजे काय प्रोफेशनल आहे पर्सनल आहे? अनाउन्समेंट केल्यावर कळेल. अरे ठीक आहे. सगळेच जण मला सस्पेन्स मध्ये ठेवत आहेत. हो. जिजूंना कळलंय की ती डायरी घरातून गायब झालीये म्हणून. तू म्हणली तुझ्या दोस्ताच्या गाडीतच राहिलं ना ते चोपड. घे की मागून त्याच्याकडे. तोच तर घोळ होऊन बसलाय ना सगळा. अटक झालीये त्याला. पिस्तूल घेऊन मिरवायची जाम हौस आहे ना. आता त्याची ती गाडी, त्यात ती डायरी, दोन्ही पोलिसांच्या ताब्यात आहेत. शाबास. म्हणजे मोठा बहादूर म्हणायचा तुझा अभिमान. तुला मस्करी सुचते? काल म्हणाला होता कुठल्या तरी मित्राला सांगून ती डायरी पोचवतो म्हणून तुझ्यापर्यंत. कालपासून त्याचा फोनच लागत नाहीये. एरवी सतत माझ्या मागे पुढे घुटमळत राहतो आणि आता साधा एक फोन करू शकत नाही. शर्यत दुसरी कोणी गावली असेल. तुझ्यातला रस संपला त्याचा. गप्प बसशील? मदत करू शकत नाहीस ना तर कावळ्यासारखी चोच मारू नकोस. राहिलं
प्रिया, there you are. प्रिया, मी निघालोय. बाय. निघालास? हो. बाय. आपण हाय बाय शिवाय दुसरं काही बोलणार नाही होत का? मी कुठं असं म्हटलं? नाही, मी गेल्यापासून तू मला एकही फोन केला नाहीस, मला भेटायला सुद्धा आली नाहीस. आय थॉट तू विसरलीस मला. मी विसरले तुला? शक्य आहे का? म्हणजे लुडबुड करायचं ना तू इथे असताना. मला तर चुकल्यासारखं होतंय. होईल, सवय होईल हळूहळू. बाय, टेक केअर. स्वप्नील. हा. मी कधी येऊ? कुठे? अरे ते तुझ्या घराचं नाही का? येस 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 येस, इंटिरियर. एनी टाइम. आता चल. आत्ता? पण तू बिझी असशील ना? इट्स ओके, सम अदर टाइम. अरे मी नाही, नो इश्यूज, इट्स ओके. चल, मी निघतो. बाय. प्रिया, ते शुभ्रा लॉटरीचं काहीतरी म्हणत होती. ते काही नाही, वेळ लागलाय तिला. शुभ्राला वेळ लागले? हो, काय वाटेल ते बोलते ती. शुभ्रा काय वाटेल ते बोलते? हो, तू जातोयस ना? प्रिया, आज सुद्धा तू कुठल्या तरी वेगळ्याच प्लॅनेटवर आहेस. या. आय थिंक यू नीड रेस्ट. ओके, थँक्यू. टेक केअर. बाय. प्रिया. तुम्हाला का असं वाटतं की निखिलची डायरी मी घेतलीये म्हणून? कारण मी तुला सांगितलं सुलेखा. पण निखिलची डायरी घेऊन मी काय करू? मला काय उपयोग आहे त्याचा? तुम्हीच सांगा ना. माझ्यापेक्षा जास्त ते तूच सांगू शकशील, नाही का? म्हणजे ज्याच्या घरी चोरी झाली त्याला ती का झाली हे विचारून फायदा नसतो. ज्यानं ती केली त्याला जर विचारलं तर. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की मी चोरी केली? तू म्हणतेस ना नाही केली म्हणून, मग माझ्या म्हणण्या न म्हणण्याचा काय फायदा?